नमस्कार. श्री अष्टभुजा वरदायिनी रेणुका माता मंदिर, सांगवी, गोपाळनगर, नांदेड येथील या रेणुका माता मंदिराचा 5वा वर्धापन दिन उत्साहामध्ये संपन्न झाला. नमस्कार, माझे नाव अमित बलभीमराव रेणापूरकर. हे आपल्या आज मार्गशीर्ष द्वितीया श्री अष्टभुजा वरदायिनी रेणुका माता देवीचं आज 5वा वर्धापन दिवस आहे. 2018मध्ये हे आपला मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम झाला, मंदिराचा कार्यक्रम झाला, सगळं मंदिर उभारणीचा. हे श्रीमती गोलोकवासी श्रीमती शकुंतलाबाई विश्वनाथराव रेणापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बलभीम विश्वनाथरावजी रेणापूरकर यांनी स्वतः पूर्ण मंदिराचं उभारणी केलेली आहे. जागासुद्धा त्यांचीच रेणापूरकरांची आणि त्याच जागेमध्ये मंदिर उभारणी झालेली आहे. हे 5 वर्षापासून नित्य दरवेळी नवरात्रामध्ये असाच उत्सव असतो. आणि देवीचा वर्धापन दिवस म्हणलं तर आपल्या भाषेत म्हणायला गेलं तर वाढदिवस. हा देवीचा वाढदिवससुद्धा पालखी, सकाळी पालखी सोहळा होता. पालखी करून त्याच्यानंतर मग होम हवन करून त्यानंतर आरती झाल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतात सर्वजण. हजारो भाविक वगैरे येतात इथं दर्शनाला. देवीचं नावच वरदायिनी आहे. भरपूर जणांना पावलेली देवी आहे आणि भरपूर जणांना पावल्यामुळं भरपूर जण इथं दर पौर्णिमेला आपल्याकडे भंडारा वगैरे नित्य होत असतो. त्याच्यामध्ये कधी खंड पडत नाही. माझं नाव मनश्री अमित रेणापूरकर. या कार्यक्रमाची तयारी अवघ्या महिन्याभरापासून सगळ्या कार्यकर्ते करत होते आणि त्यानंतर सकाळी उत्सव मूर्ती प्रदक्षिणा झाली आणि प्रत्येक घरातून सगळ्यांनी खूप उत्तम प्रतिसाद दिला. पाद्यपूजा केली आणि खूप चांगल्या पद्धतीने देवीचं आगमन केलं. देवीला उत्साहात प्रतिसाद भेटला इकडे गोपाळनगरमध्ये. त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. त्यानंतर यज्ञाचा कार्यक्रम चालला आणि आता सध्या महाप्रसादाची सुरुवात झालेली आहे. तर मी सर्वांना विनंती करते की सगळ्यांनी महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. सध्या 5वा वर्धापन दिवस आहे. हां, मी सतीश गुरु पोद्दार. आज आपण या ठिकाणी सांगवीमध्ये गोपाळनगर या ठिकाणी भव्य असं या ठिकाणी चंडीयाग आपण केलेला आहे. अष्टभुजा वरदायिनी मातेचा या ठिकाणी आपण भव्य ठिकाणी 5वा वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. या प्रत्येक वर्षी आपण वर्धापन दिनाच्या वेळेस चंडीयाग करत असतो. त्या चंडीयागामध्ये आपण दुर्गा सप्तशती पाठ करत असतो. त्या पाठाचं आपण हवन करत असतो आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणे आपण या वरदायिनी मातेचा उत्सव साजरा करत असतो.